नमस्कार. आपण पाहताय मयूर साहित्य गौरव. आजच्या व्हिडिओमध्ये मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती याचा पहिला भाग आपण पहिल्या व्हिडिओत पाहिला आहे. आज आपण अधिक विस्तृतपणे याबाबत समजून घेणार आहोत. मानसशास्त्र हा शब्द कसा तयार झाला? मानसशास्त्राला इंग्रजीमध्ये सायकॉलॉजी म्हणतात. ग्रीक शब्द सायकी आणि लोगोस या दोन शब्दापासून सायकॉलॉजी हा शब्द तयार झाला आहे. सायकी या शब्दाचा अर्थ आहे आत्मा आणि लोगस या शब्दाचा अर्थ आहे विचार किंवा अभ्यास. म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सायकॉलॉजी किंवा आत्म्याचा विचार करणारे, आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सायकॉलॉजी. आत्मा या मूर्त कल्पनेचा अभ्यास वर्तन आणि मनाच्या आधुनिक विज्ञानात कसा बदलला, म्हणजे मानसशास्त्राची व्याप्ती कशी वाढत गेली. जे आत्म्याचे शास्त्र होते ते पुढे मनाच्या आणि वर्तनाच्या आधुनिक विज्ञानात कसे रूपांतरित झाले हे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. अरिस्टॉटल या ग्रीक विचारवंताने मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या अरिस्टॉटल यांनी केली. तर मॅकडुगल यांनी आत्म्याचं अस्तित्व जे आहे ते अदृश्य स्वरूपात आहे किंवा आत्मा हा दिसत नाही, तर त्यांनी आपल्या व्याख्येमध्ये मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या केली. पुढं जे.बी. वॉटसन यांनी आत्मा आणि मन ह्या दोनही बाबी, ह्या दोनही संकल्पना बाजूला ठेवून ज्याचं निरीक्षण करता येतं असं वर्तन, या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या केली. तर पुढे रॉबर्ट फेल्डमन यांनी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा वैज्ञानिक अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशा पद्धतीनं मानसशास्त्राच्या व्याख्येचा प्रवास सुरुवातीला आत्म्याचे शास्त्र असं अरिस्टॉटल म्हणाले, नंतर मॅकडुगल यांनी मनाचे शास्त्र, नंतर जे.बी. वॉटसन यांनी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आणि नंतर फेल्डमन यांनी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा वैज्ञानिक अभ्यास करणारे शास्त्र अशा पद्धतीनं मानसशास्त्राची व्याख्या केली. एक संशोधन, एक विचार हा मानसशास्त्राला एक वेगळी दिशा देणारा ठरला. ते वर्ष होतं इसवी सन 1879. तर 1879 या वर्षात जे संशोधन झालं, जो मानसशास्त्राच्या बाबतीमध्ये विचार पुढे आला, त्या विचाराने मानसशास्त्राला एक विज्ञानाचा दर्जा प्राप्त करून दिला. एका विज्ञानाचा जन्म मानसशास्त्राच्या रूपात झाला. ते वर्ष आहे 1879. थोर मानसशास्त्रज्ञ विल्यम वुंट यांनी लाइप्झिग या ठिकाणी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली आणि मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र आहे. बोधावस्थेचे जे शास्त्र ते विल्यम वुंट यांच्या संशोधनापासून बनले. या बोधावस्थेचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास केला जाऊ शकतो हे विल्यम वुंट यांनी या प्रयोगशाळेच्या माध्यमातून सिद्ध केलं. मानसशास्त्राच्या बाबतीमध्ये जे नवीन विचार आणि नवीन दिशा आहेत ते आपण पाहणार आहोत. विल्यम वुंट यांनी एक नवीन दिशा मानसशास्त्राला दिली. त्यानंतर पुढचा सिद्धांत सिगमंड फ्राईड यांचा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत मानला जातो. त्यांनी मनाचा नकाशा, मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडला. त्यांनी 3 भागामध्ये बोधावस्थेची जी मांडणी आहे ती केली. ईड म्हणजे हट्टी स्वभाव किंवा हट्टी इच्छा, युगो म्हणजे वास्तववादी विचार आणि सुपर युगो म्हणजे नैतिक आदर्श. अशा पद्धतीनं मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडून माणसाच्या ज्या मनाच्या अवस्था आहेत त्याची 3 विभागात म्हणजे ईड, इगो आणि सुपर युगो यामध्ये सिगमंड फ्राईड यांनी मांडणी केली.
मानसशास्त्राचे ध्येय जे आहेत ते 4 मुख्य उद्दिष्ट आपण आता समजून घेऊ. पहिलं आहे वर्णन, काय घडत आहे याचे निरीक्षण करणे हे मानसशास्त्राचं उद्दिष्ट आहे. स्पष्टीकरण म्हणजे हे का घडत आहे हे समजून घेणे. पूर्वकथन, यापूर्वी काय घडले होते आणि पुढे काय होऊ शकते याचा अंदाज लावणे म्हणजे पूर्वकथन. आणि नियंत्रण, वर्तनात सकारात्मक बदल घडवणे म्हणजे नियंत्रण. तर या 4 उद्दिष्ट ही मानसशास्त्राची उद्दिष्ट मानली जातात. वर्णन, स्पष्टीकरण, पूर्वकथन आणि नियंत्रण. एक विशाल क्षेत्र आणि स्पष्ट लक्ष, मानसशास्त्राची जी व्याप्ती आहे ती विशाल क्षेत्र असून त्याचं लक्ष मात्र स्पष्ट आहे. बाल मानसशास्त्र आपण पाहिले की मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. त्यामध्ये बालकांच्या विकासाचा, वाढीचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला बालमानसशास्त्र म्हणतात. मुलांच्या बोधनिक, भावनिक आणि सामाजिक विकासाचा अभ्यास आणि त्यासोबतच शैक्षणिक मानसशास्त्र लोक शैक्षणिक वातावरणात कसे शिकतात यावर लक्ष केंद्रित करते. तर या मानसशास्त्राच्या 2 मुख्य शाखांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपण आजच्या व्हिडिओत काय पाहिले, 1879 साली विल्यम वुंट यांनी जी प्रयोगशाळा सुरू केली आणि मानसशास्त्राला विज्ञानाचं रूप दिलं, त्यानंतर सिग्मंड फ्राईड यांचा सिद्धांत आणि वॉटसन यांचा निरीक्षणवाद, निरीक्षण करता येणारा वर्तनवाद, म्हणजे वर्तन हे निरीक्षणक्षम असतं आणि त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, असं जे.बी. वॉटसन यांनी आपल्या मानसशास्त्राच्या व्याख्यात सांगितलं. शिक्षक या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्याच्या शिकण्याचा प्रवास खऱ्या अर्थाने कसा बदलू शकतो यासाठी मानसशास्त्राचा अभ्यास करत असतो. मानसशास्त्र आत्मा ते विज्ञान, आत्म्याचं शास्त्र ते मानसशास्त्र ते विज्ञानापर्यंत मानसशास्त्राचा प्रवास कसा झाला ते आपल्याला लक्षात आलं आहे. मानसशास्त्र हा आत्म्याचा अभ्यास आहे की वर्तनाचं विज्ञान आहे, या दोनही बाबी आपल्या स्पष्ट झाल्या. मानसशास्त्राचा प्रवास, तत्त्वज्ञानातील मूळ, एका विज्ञानाचा जन्म, मन विरुद्ध वर्तन आणि वर्तनाचे सूत्र हे आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. सायकॉलॉजी हा शब्द कसा तयार झाला हे आपण पाहिलेलं आहे. प्राचीन ग्रीक विचारवंता अरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथात मानसशास्त्राला आत्म्याचे शास्त्र म्हटले. तर प्लुटो यांनी द रिपब्लिक ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये व्यक्तिभिन्नतेची संकल्पना मांडली. आपल्याला माहिती आहे की अरिस्टॉटलचे गुरु प्लुटो आणि प्लुटोचे गुरु सॉक्रेटिस. तर अरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहून आत्म्याचे शास्त्र असं मानसशास्त्राला म्हटलं. तर प्लुटो यांनी द रिपब्लिक हा ग्रंथ लिहून यामध्ये व्यक्तिभिन्नतेची संकल्पना मांडली. एका विज्ञानाचा जन्म हा 1879 साली मानसशास्त्राच्या रूपामध्ये झाला. मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानाची एक शाखा 1879 पूर्वी मानल्या जायची, कारण की त्याला विज्ञानाच्या निकषाद्वारे सिद्ध करणारं शास्त्र मानता येत नव्हतं. परंतु 1879 साली जी प्रयोगशाळा मानसशास्त्राच्या बोधावस्थेचा अभ्यास करण्यासाठी वुंट यांनी स्थापन केली आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करून बोधावस्थेचा अभ्यासाचे काही सिद्धांत मांडले, त्यापासून मानसशास्त्र हे तत्त्वज्ञान न राहता विज्ञानामध्ये त्याचं रूपांतर झालं. विल्यम वुंट यांनी लाइप्झिग येथे पहिली प्रयोगशाळा सुरू करून हा ऐतिहासिक बदल घडवला. मानसशास्त्र एक स्वतंत्र प्रायोगिक विज्ञान म्हणून ओळखल्या जाऊ लागलं. मानसशास्त्र हे बोधावस्थेचे जाणीवेचे शास्त्र आहे, हे या सिद्धांताने, या प्रयोगाने सिद्ध झालं. मनोविश्लेषणाचा जो सिद्धांत सिग्मंड फ्राईड यांनी मांडला त्यामध्ये बोधात्मक आणि अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास. विल्यम वुंट यांनी फक्त बोधात्मक जाणीवांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तर मानवी वर्तन हे फक्त बोधात्मक अवस्थेवर नाही तर अबोधात्मक अवस्थेवर सुद्धा अवलंबून आहे. हे मनोविश्लेषण सिद्धांताच्या माध्यमातून
ईड, इगो आणि सुपर इगो या संकल्पनेच्या माध्यमातून सिग्मंड फ्राईड यांनी स्पष्ट केलं. ईड म्हणजे आवेगपूर्ण हट्टवादी भाग, मला आत्ताच गोड खायचं किंवा मला आत्ताच गोड खाण्याची इच्छा झाली आहे, मी लगेच गोड खाणार. तर इगो हा तर्कसंगत आणि वास्तववादी विचार करणारा भाग आहे. मी थोडंसं गोड खाल्लं तर काही हरकत नाही असा विचार करतो इगो. आणि सुपर इगो हा नैतिक आदर्शवादी भाग आहे. तो म्हणतोय की माझं डाएट सुरू आहे, मी अजिबात गोड खाणार नाही. तर हा फरक ईड, इगो आणि सुपर इगोमध्ये आहे. मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचे शास्त्र आहे. वर्तनाचं सूत्र जे वुडवर्थ यांनी मांडलं ते आहे बिहेवियर इज इक्वल टू SOR, म्हणजे वर्तन बरोबर आहे उद्दीपक, जीव व प्रतिक्रिया. उद्दीपकाला जीवाने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन, हे वुडवर्थ यांनी B इज इक्वल टू SOR या सूत्राच्या माध्यमातून समजावून सांगितलं. तर S म्हणजे काय? उद्दीपक, प्रेरक घटक. एखादा प्रश्न शिक्षकाने विचारला तर प्रक्रिया करणारा जो विद्यार्थी आहे त्याने त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ती प्रतिक्रिया. तर उद्दीपकाला जीवाने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन, हे वुडवर्थ यांनी या सूत्राच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे. आणि आधुनिक मानसशास्त्र या बाबतीमध्ये रॉबर्ट फेल्डमन यांनी वर्तन आणि मानसिक प्रक्रिया, विचार, भावना यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. अशा पद्धतीने मानसशास्त्राला अधिक व्यापक स्वरूपावर नेऊन पोहोचवलं आहे. तुमच्या कृतीवर कशाचे नियंत्रण